नमस्कार. कधीतरी आठवड्यातून चपात्या राहतातच. तर आज पण माझ्याकडे रात्रीच्या 3 चपात्या राहिल्या. म्हटलं आई जशी चुरमा बनवून द्यायची, आज मी तसाच बनवणार आहे. तर त्यासाठी मी चपात्या थोड्या बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यातून छान फिरवून घेतलं. एकदम छान असं बारीक चूर त्याचं तयार झालं. त्यावर हलक्याशा हाताने थोडं पाणी टाकून ना ते एकजीव करून घेतलं, म्हणजे मऊ पडतात मग थोडी कडक जर असेल तर. आणि कढईमध्ये तेल घातलं, मोहरी, थोडंसं जिरं आणि कढीपत्ता घालायचा, तसंच हिरवी मिरची आणि मी शेंगदाणे घातले. व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये कांदा घातला आणि कांदा पण हा व्यवस्थित परतून घेते. लसूण अद्रक कधीच घालायचं नाही, चव बिघडते. याला हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो हेच खूप छान लागते, यानेच मस्त बनतं. थोडंसं नमक घातलं आणि आता टमाटर, हिरवे मटर घातले आणि ते पण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि सगळं हे मऊ पडेपर्यंत शिजवून घेतलं. नंतर त्यामध्ये मी लाल तिखट, धनिया पावडर आणि हळद घातली. जास्त मसाल्यांची पण गरज नाही, झटपट बनणारी आणि लगेच अशी सगळ्यात सोपी रेसिपी आहे. आणि नंतर जे चपात्यांचं चूर आहे त्यामध्ये टाकलं आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची. जर तुम्हाला लागलं तर इथे तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल, पण मी छान वाफ काढून घेते 3 ते 4 मिनिटे आणि नंतर वरून लिंबू पिळून घेणार. चिवडा वगैरे असतात तर ते पण घ्यायचं. आणि इतकं छान असं चपात्यांचं चूर बनून रेडी झालेला आहे. आता गरमागरम मी खायला घेणार. तुम्ही पण अशा छान रेसिपी बघत राहा, बनवत राहा. पुन्हा भेटूया. बाय.